हरियाणामध्ये प्रचाराचे मुद्दे तर होतेच, मात्र त्याचबरोबर जातीय समीकरणं ही देखील काँग्रेसनं या ठिकाणी जुळवून आणली होती। उमेदवारी देताना जो विचार करण्यात आला होता त्यानुसार काँग्रेसला मोठं यश पदरात पडलेलं आहे। तर काँग्रेसनं भाजपनं 36 बिरादरी हा एक टॅगलाईन घेऊन त्या ठिकाणी आपला उमेदवार दिलेला होता, मात्र त्याचा फायदा या ठिकाणी भाजपला होताना दिसला नाही। हरियाणाच्या हिसारमधून सावित्री जिंदाल यांनी आघाडी घेतलेली आहे। आदमपूरमधून भव्य बिश्नोई हे पिछाडीवर असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अंबाला केंटमधून अनिल वीज हे पिछाडीवर आहेत। एलनाबादमधून अभय चौटाला हे सध्या आघाडीवर आहेत। चौटालांपैकी फक्त अभय चौटालाच या ठिकाणी आघाडीवर। हरियाणाच्या हिसारमधून सावित्री जिंदाल यांनी आता आघाडी घेतली आहे। तर काँग्रेस 65 आणि भाजप 21 जागांवर या ठिकाणी आघाडीवर। जम्मूमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना हे सध्या पिछाडीवर आहेत। रवींद्र रैना हे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचे भाऊ आहेत। हिंदू बहुल हा मतदारसंघ आहे नौशेरा, मात्र इथून रवींद्र रैना पिछाडीवर। काश्मीरमध्ये महबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती या पिछाडीवर असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा आकडेवारीवर नजर टाकणार आहोत। हरियाणामध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेस 65 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 21 आणि इतर 4 जागांवर या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। हरियाणामध्ये जी सामाजिक राजकीय समीकरणं आहेत ती समीकरणं जुळवण्यात काँग्रेसचा एक फार मोठं यशच या ठिकाणी म्हणावं लागेल, जेणेकरून काँग्रेस जी आहे ती 65 जागांवर या ठिकाणी पोहोचलेली आहे। आकडा जो आहे तो बदलतोय। हरियाणामध्ये जननायक जनता पार्टीला खातं उघडण्यात अपयश आलेलं आहे। जननायक जनता पार्टीला एकाही जागेवर या ठिकाणी खातं उघडता आलेलं नाही। जननायक जनता पार्टी यंदा चंद्रशेखर आझाद यांच्या एसटी सोबत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे। या दोघांची आघाडी झालेली आहे, मात्र त्यांना आपला करिश्मा दाखवता आलेला नाही। काँग्रेस 65, भाजप 21 आणि इतर 4 जागांवर आघाडीवर हे चित्र आहे सध्याचं हरियाणामधलं। मागच्या निवडणुकांमध्ये जेजेपी आणि भाजप एकत्र मिळून त्यांनी सत्ता स्थापन केली होती, मात्र इथे जेजेपीचा पूर्ण धुव्वा उडावलाय। हरियाणाच्या लोकांनी जेजेपीला पूर्णतः या ठिकाणी नाकारलेलं पाहायला मिळतंय। तर भाजप इथे 21 वर राहिलेली आहे, तर काँग्रेस मात्र जोरदार मुसंडी मारत 65 जागांवर आघाडीवर। आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला इतकं मोठं बहुमत या ठिकाणी कधीच मिळालं नव्हतं। हरियाणाच्या हिसारमधून सावित्री जिंदाल आघाडीवर आहेत। आदमपूरमधून भव्य बिश्नोई पिछाडीवर। अंबाला केंटमधून अनिल वीज पिछाडीवर आहेत। काँग्रेसने इथे जोरदार मुसंडी मारलेली आहे, त्यामुळे भाजपच्या दिग्गजांना सुद्धा या ठिकाणी मोठा धक्का बसलाय। एलनाबादमधून अभय चौटाला हे सध्या पुढे असल्याचं पाहायला मिळतंय। चौटाला कुटुंबासाठी सुद्धा ही निवडणूक अत्यंत धक्का देणारी ठरते। जम्मू काश्मीरमधले आकडे सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। जम्मू काश्मीरमध्ये एनसी आणि काँग्रेस हे मिळून आता 48 जागांवर आघाडीवर आहेत। भाजप 30 जागांवर आघाडीवर, पीडीपी 3 जागांवर आघाडीवर आणि इतर 8 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। पीडीपीसाठी सुद्धा ही निवडणूक धक्का देणारी ठरलेली आहे, कारण 3 जागांवरच फक्त त्यांची आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते। भाजपनं ऐन कैन सर्व परीचे प्रयत्न जे आहेत या ठिकाणी केलेले होते। जम्मू काश्मीरमध्ये सर्व मंत्री जे आहेत, केंद्रीय मंत्री जे आहेत ते निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले होते, मात्र तितकं यश जे आहे ते भाजपला जम्मू काश्मीरमध्ये मिळताना दिसत नाहीये। भाजप सध्या 30 जागांवरच आघाडीवर आहे। एनसी आणि काँग्रेस मिळून त्यांनी चांगलीच मुसंडी घेतलेली आहे। 48 जागांवर या दोघांची आघाडी पाहायला मिळते। पीडीपी 3 आणि इतर 8